नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. आईपासून दुरावलेल्या रानमांजराच्या पिल्लांची वन विभागानं घडवली भेट. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून ठेवला वॉच. हातकणंगले तालुक्यातील नेरले गावातील निलेश कोळेकर या शेतकऱ्याच्या शेतातील ऊस तोडणी चालू असताना दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या वाघाटी अर्थात रस्टी स्पॉटेड कॅट या रानमांजरांची 2 पिल्लं आढळून आली. त्यांनी तात्काळ वन विभागाला याबाबत कळवलं. त्यानुसार करवीर वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक तात्काळ या ठिकाणी दाखल झालं. प्रथमदर्शनी ती पिल्ले खूपच लहान असल्या कारणानं त्यांचं व त्यांच्या आईचं पुनर्मिलन घडवून आणण्याचं वन्यजीव बचाव पथकानं ठरवलं. त्यानुसार ते पिल्ले त्याच ठिकाणी ठेवून त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात आली. रविवारी दिनांक 21 संपूर्ण रात्र आईची वाट पाहण्यात आली, परंतु त्यावेळी आई आली नाही. पण वन विभागानं हार न मानता दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी परत त्याच ठिकाणी 2 पिल्लं ठेवली. त्याच्यावरही सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली. रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास त्या पिल्लांची आई आली व पहिल्या पिल्लाला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर रात्री 10:30च्या दरम्यान परत आई येऊन दुसऱ्या पिल्लालाही सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. अशा तऱ्हेने आईपासून वेगळी झालेली ती वाघाटीची दोन्हीही पिलं सुखरूपपणे त्या आईपाशी पाठवण्यात वन विभागाला यश आलं. हे संपूर्ण बचाव कार्य कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वन्यजीव बचाव पथकाचे प्रदीप सुतार, अमोल चव्हाण, अलमतीन बांगे, विनायक माळी तसेच वनरक्षक प्रदीप जोशी यांनी पार पाडले.